नमस्कार मित्रांनो, ज्ञान क्लासेस मध्ये परत एकदा स्वागत आहे. सो रिसेंटली आपण क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 हा संपवलेला होता थर्ड चॅप्टर मधला. ओके, आज आपण थर्ड क्वेश्चन करणार आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. ओके, आणि त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे व्हॉट आर क्लाउड्स मेड अप ऑफ. ओके, सो त्याचा पहिला पॉइंट काय आहे की क्लाउड्स आर मेड अप ऑफ द ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर, ऑफ फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर. म्हणजे काय काय ना, जे क्लाउड्स आहे ना ते पाण्याच्या थेंबापासून बनतात. ते जे पाण्याचे थेंब जसे आकाशात येतात, मॉइश्चर म्हणतो आपण, त्याच्या थ्रू ते बनतात. ओके, द सन्स हीट इव्हॅपोरेट्स द वॉटर टू फॉर्म वेपर्स फ्रॉम द अर्थ सरफेस. म्हणजे काय सन्स म्हणजे सूर्याची जी हीट आहे ती काय इव्हॅपोरेट करते पाण्याला. ओके, जे म्हणजे ओशन मध्ये पाणी असतं तर त्याला ते इव्हॅपोरेट करतात, त्याच्या थ्रू वेपर्स तयार होतात. ते वेपर्स हे आकाशात जातात. त्याच्यानंतर काय, दिस वॉटर वेपर रायजेस हाय अप इन द ऍटमॉस्फिअर. ओके, म्हणजे काय, हे जे वॉटर वेपर्स आहे हे आकाशात म्हणजे खूप वरती जातात आकाशामध्ये. ओके, ते ऍटमॉस्फिअर मध्ये. ऍट कूल हाइट्स इट कंडेन्सेस फॉर्मिंग फाईन ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर विच इन टर्न मेक्स द क्लाउड. म्हणजे काय, कारण थंडगार आकाशात म्हणजे एकदम उंच हाय पॉइंट वरती जिथं थंड वातावरण जातं, तिथे म्हणजे काय, हे जे फाईन ड्रॉपलेट्स राहतात पाण्याचे ते काय ते कशामध्ये चेंज होतात, क्लाउड्स मध्ये चेंज होतात. ओके, जो तुमचा सेकंड क्वेश्चन आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन मधला, तो काय का, व्हॉट इज मीन बाय बायोस्फिअर. व्हॉट इज मीन बाय बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजे काय आहे? ओके, लिव्हिंग थिंग्स आर सीन इन ऑल द एन्व्हलप्स ऑफ अर्थ सच ॲज लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड ॲटमॉस्फिअर. ओके, लिव्हिंग थिंग्स जे आहेत अर्थ वरती ते आपले तिन्ही स्फिअर वरती दिसतात, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर आणि काय म्हणतात ॲटमॉस्फिअर वरती. ओके, तर ऑल द लिव्हिंग थिंग्स टुगेदर दिस थ्री एन्व्हलप फॉर्म बायोस्फिअर. म्हणजे काय, जेवढे पण लिव्हिंग थिंग्स आहे या थ्री एन्व्हलप्स मध्ये ते काय एक बायोस्फिअर आहे. ओके, दस द प्लांट्स, अॅनिमल्स अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स टुगेदर मेक अ बायोस्फिअर. म्हणजे काय, प्लांट्स असो किंवा अॅनिमल्स असो किंवा बायोस्फिअर सॉरी मायक्रो ऑर्गॅनिझम्स असो, हे काय करतात, टुगेदर काय मेक करतात, ते एक बायोस्फिअर तयार करतात ते. ओके, हा तुमचा सेकंड क्वेश्चन होता. आन्सर कॉपी करून घ्या. तुमचा जो थर्ड क्वेश्चन आहे तो काय करणार, मेक अ लिस्ट ऑफ लँडफॉर्म्स यू सी इन युअर सराउंडिंग अँड गिव्ह अ डिस्क्रिप्शन ऑफ एनी टू ऑफ देम. म्हणजे काय काय ना, तुमचे जवळपास जे लँडफॉर्म्स आहेत लाईक डोंगर किंवा मग अजून पण काही असेल, प्लेन्स असेल असं, त्याचे नावं द्या, त्याच्याबद्दल सांगा. आणि कुठलं पण म्हणजे त्याच्यातले दोन जे पॉइंट आहे, म्हणजे प्लेन असो किंवा डोंगर असो, माउंटेन असो, त्याच्यावरती ना तुम्हाला फक्त डिस्क्राईब करायचं आहे, डिस्क्रिप्शन द्यायचं त्याच्यावर तुम्हाला. ओके, तर हा तुम्हाला म्हणजे एक होमवर्क टाईप आहे. म्हणजे ज्याच्यात तुम्हाला तुमचं काय, तुमच्या घराजवळ सराउंडिंग कसं आहे तुमचं ते सांगायचं. म्हणजे हिल्स असो, हे त्याच्यानंतर हिल्स असो, सॉरी हिल्स असो किंवा रिव्हर्स असो. ओके, अजून इत्यादी खूप साऱ्या गोष्टी असतात, तुम्ही नोटीस करा, तुम्ही ते लिहा. ओके, हा तुम्हाला क्वेश्चन होमवर्क आहे. तर आपण क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊया आता. ओके, जो तुमचा आता फोर्थ क्वेश्चन आहे जे या चॅप्टर मधला, तो काय आहे का, इन द फॉलोइंग सेंटेन्स अंडरलाईन द वर्ड्स वर्ड्स दॅट रेफर टू लँडफॉर्म्स. ओके, आता तुम्हाला म्हणजे टेक्स्टबुक मध्ये तुम्ही बघत असेल क्वेश्चन मध्ये दोन दोन सेंटेन्स दिलेले आहे, त्याच्यामध्ये जे लँडफॉर्म्स आहे ना त्याला अंडरलाईन करायचं आहे तुम्हाला. ओके, काय पहिलं का ना, अनिल लिव्स ऍट, ठीक आहे ना, हा, अनिल लिव्स ऍट द फूट ऑफ हिल्स. एक सेकंड, हा,
अनिल लिव्स ऍट द फुट ऑफ हिल्स. म्हणजे काय, अनिल जो आहे तो कुठे राहतो, डोंगराच्या खाली राहतो तो, म्हणजे डोंगराच्या जवळ राहतो तो. ओके, म्हणजे काय त्याचं लँडफॉर्म काय तिथं आपण वर अंडरलाईन करायचं ते म्हणजे काय, हिल्स. ओके, रिया लिव्स इन द प्लेट्यू रिजन. रिया कुठे राहते, प्लेट्यू रिजन मध्ये राहते. ओके, मग याच्यात लँडफॉर्म काय येईल, का प्लेट्यू येईल. ओके, सो आजचा हा जो लेक्चर आहे हा संपवतो मी. त्याच्यानंतर याचा पुढचा जो लेक्चर राहील त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 6 घेऊया. म्हणजे जो पुढचा लेक्चर राहील तो आपला शेवटचा लेक्चर राहील या टॉपिकचा. तर तोपर्यंत या व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा.